आहे. रवींद्र धंगेकरांनी खोडसाळपणा आता त्यांचा उघड झालेला आहे. मुरलीधर मोहोळ यांच्यावरचा आरोप आता अपुऱ्या माहितीतून असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे. रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवरती आरोपांची मालिका सुरूच केलेली आहे. दरम्यान धंगेकरांनी कोणकोणते आरोप केलेत मुरलीधर मोहोळांवरती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पुण्याचे महापौर असताना धंगेकरांनी हा आरोप केलेला होता की पुण्याचे महापौर असताना बडेकर बिल्डर्सची गाडी जी आहे ती मुरलीधर मोहोळांनी वापरली होती. शासकीय पाटी लावून MH12 SW 0909 या नंबरची गाडी मुरलीधर मोहोळ वापरत होते. खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं नीतिमत्तेला धरून आहे का, असं सुद्धा सवाल धंगेकरांनी उपस्थित केला. मोहोळांच्या कारकिर्दीमध्ये पुणे मनपा अतिशय भ्रष्ट झाली. 5 ते 20 वर्षांसाठी टेंडर दिल्यानं पुणे मनपाची दुरावस्था झाली. दरम्यान मुरलीधर मोहोळांनी रवींद्र धंगेकरांचे सर्वच्या सर्व आरोप फेटाळून लावलेत. पाहूयात नेमकं मोहोळ काय म्हणाले. मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले की मी त्यांच्या बॉसला सांगतो. म्हणजे मी काय बोलतो हे त्यांच्या लक्षात आलंय. तर आता त्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा. एक तर त्यांनी सांगायचे की धंगेकर ग बस, नाही तर मोहोळला म्हणा चोऱ्या करू नको. एवढे दोन त्यांना उत्तर त्यांच्याकडे आहेत. ते कुठलं उत्तर त्यांनी द्यायचं ते ठरवलं. मी तुम्हाला सांगतो, पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली 2.5 वर्ष. महानगरपालिकेची गाडी वापरली नाही. राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी कुठली आहे? बडेकर प्रॉपर्टीज. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलंय की मी या पार्टनरशिपमध्ये मी पार्टनर आहे. त्या पार्टनरशिपमधली माझी गाडी मी वापरली. मी स्वतःची गाडी वापरली, स्वतःचं इंधन वापरलं.